पनवेल हे तसं सांस्कृतिकदृष्ट्या खाद्य संस्कृतीच्या दृष्टीनं राहिलेलं आहे। त्रिमूर्ती स्नॅक्स हे मुंबई गोवा महामार्गावरलं एक अतिशय फेमस असं ठिकाण आहे। युनियन स्पेशल हॉटेलची मिसळ असेल, कोकांची मिसळ असेल, पनवेल उपहारगृहाची मिसळ असेल, ही काही ठिकाणं कधीतरी पनवेलला लोंढेंच्या खानावळीमध्ये जाऊन देखील जेवणाचा आस्वाद आहे। आगरी समाजातून असल्यामुळे जिताडा हा माझ्या जिव्हाळ्याचा आणि आवडीचा पदार्थ आहे। किंवा हे यश मिळवण्यासाठी आपण कुठल्या मोठ्या पक्षात जावं किंवा काही करावं, मी बेसिकली मेहनतीवर विश्वास ठेवणारा माणूस आहे। प्रकल्पग्रस्त ज्यांच्या जमिनीवर हा विमानतळ होतं त्यांना अग्रहक्कानं या ठिकाणी स्थान मिळावं, खऱ्या अर्थानं सुसंस्कृत आणि संपन्न पनवेल पुनरुपी साकारण्याचा माझा प्रयत्न असेल। नमस्कार, मी कल्याणी खोसे, अन्नयात्रीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। त्रिमूर्ती स्नॅक्स कॉर्नरला आपण याआधीही येऊन गेलो आहे, पण आज इथे येण्याचं विशेष कारण म्हणजे आज आपल्यासोबत इथे हे विशेष व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे कोकण शिक्षण मतदारसंघाचे माजी आमदार व तसेच पनवेल विधानसभेचे उमेदवार माननीय श्री बाळाराम पाटील साहेब। त्यांचं आपण स्वागत करूया। नमस्कार। या ठिकाणी त्रिमूर्ती स्नॅक्स हे मुंबई गोवा महामार्गावरलं एक अतिशय फेमस असं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं प्रवासी पर्यटक नाश्त्यासाठी येत असतात। आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्या मराठी खाद्य संस्कृतीची जी काही मानाची पानं आहेत ती चाखायला मिळतात। कोथिंबीर वडी असेल, मिसळ असेल, पुरणपोळीपासून अगदी अनेक चांगल्या चांगल्या खरवसपर्यंत पण्यापर्यंत अतिशय चांगल्या गोष्टी मिळतात। आणि या ठिकाणी आल्यानंतर आवर्जून मिसळ खाणं होतं, त्यासोबत कोथिंबीर वडी खाणं होतं। अशा पद्धतीनं मराठी खाद्य संस्कृतीचा या ठिकाणी समाचार लोक घेतात। आज आपण काय खाऊया विशेष? आपण या ठिकाणी मिसळचा आस्वाद घेऊ, त्यासोबतच कोथिंबीर वडी असेल, खरवस असेल, हे आपण या ठिकाणी ट्राय करूया। या ठिकाणचा वडा देखील अतिशय फेमस आहे आणि पर्यटक आणि प्रवासी आवर्जून त्या ठिकाणी येत असतात, यथेच्छ नाश्त्यावर ताव मारत असतात। मला तुमच्या आवडीनिवडी निमित्त आवडीनिवडी खाण्याच्या विशेषतः जाणून घ्यायला खूप जास्त आवडेल। आता सध्या सर्वत्र निवडणुकीचं वातावरण आहे, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तणावाचं वातावरण आहे, तर या झणझणीत वातावरणामध्ये तुम्हाला कुठला गोड पदार्थ खायला आवडेल? या ठिकाणी खरवस खाण्याचा आनंद आपण निश्चितपणाने घेऊ। अतिशय चांगली टेस्ट त्या ठिकाणी असते। आंब्याचं पन्ह या ठिकाणी वर्षभर मिळतं, अतिशय चांगलं असतं, त्याचा आस्वाद आपण घेऊ। प्रत्येकाच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या अशा विविध आठवणी जोडलेल्या असतात। शाळा सुटल्यानंतर किंवा कॉलेजचं लेक्चर झाल्यानंतर कट्ट्यावर विशेष पदार्थ आपण खातो, तर तुम्ही काय सांगाल तुमच्या कॉलेजच्या आणि शाळेच्या दिवसांबद्दल? माझं शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल महाविद्यालयामध्ये झाले, एसी कॉलेज पनवेल या ठिकाणी झालं। आणि त्या ठिकाणी जात असताना आम्ही सकाळी पनवेलच्या एसटी स्टँड समोर वाघेज मिसळ म्हणून अतिशय फेमस मिसळ असायची, सकाळी 7 ते 11 या काळात ती मिळायची, ते खाऊनच कॉलेजला जात असू। परतीच्या वेळेला संध्याकाळी आल्यानंतर आमच्या कॉलेजच्या कॅन्टीनला अण्णाचा दालवडा आणि समोसा अतिशय अप्रतिम चवीचा असायचा, ते खाणं व्हायचं। कधीतरी परतीला आल्यानंतर एस टी स्टँडवर पुन्हा वाघेज स्नॅक्सला दालवडा, समोसा, बटाटा वडा यांचा आस्वाद आम्ही मंडळी आवर्जून घ्यायचो। राजकारणात असल्यामुळे तुमच्या धावपळीचं जीवन असतं, त्यानंतर तुम्ही जेव्हा घरी विश्रांतीला जाता तर घरचा तुम्हाला कुठला पदार्थ खायला जास्त आवडतो? घरी गेल्यानंतर जेवणाचं म्हणाल तर मी मांसाहार पसंत करणारा
आहे, मच्छी असेल किंवा अन्य मटण कोंबडा वगैरे असतो. पण स्नॅक्सच्या बाबतीत गेलं तर घरी कुरकुरीत भेळ बनवून खायला, भेळ बनवायला सांगणं किंवा घरामध्ये कधीतरी बसलो तर चकली वगैरे, चिवडा हे पदार्थ सातत्यानं घरी बनवत असतात आणि ते आवडीनं मी खात असतो. तुमच्या सर्वात जिव्हाळ्याचा आणि आवडीचा पदार्थ कुठला आणि तो तुम्हाला कुठल्या हॉटेलला खायला आवडतो आणि का? जिव्हाळ्याचा नाही आवडीचा पदार्थ म्हणजे आगरी समाजातून असल्यामुळे जिताडा हा माझ्या जिव्हाळ्याचा आणि आवडीचा पदार्थ आहे. पण तो मोस्ट ऑफ मी घरीच खातो. हॉटेलमध्ये जिताडा तेवढ्या चांगल्या पद्धतीनं मिळत नाही. हॉटेलमध्ये खायचं झालं तर या ठिकाणी गावरान कोंबडा असेल किंवा अन्य पदार्थ आवडीनं खातो. तुमची आवडती मिसळ आणि कोथिंबीर वडी आलेली आहे. काय सांगाल तुम्ही मिसळ बद्दल? कशी वाटली तुम्हाला मिसळ? नेहमीप्रमाणे अतिशय उत्तम मिसळ आहे. जी खासियत या मिसळची आहे, थोडीशी झणझणीत असते आणि ती चव या ठिकाणी अनुभवायला मिळते. तुम्ही राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे अनेक ठिकाणी तुमचं फिरणं होतं, वेगवेगळ्या हॉटेल्सवर तुम्ही जेवण करता. तर तुमचं कुठल्या शहरातलं हॉटेल कुठलं आवडीचं आहे आणि तिथलं तुम्ही काय विशेष खाता? नाशिक रोडला शहापूरच्या अलीकडं दत्त स्नॅक्स आहे, तिथं नाश्ता करतो. पुण्याच्या दिशेला गेल्यानंतर खेड शिवापूरला कैलास भेळ आहे, त्या ठिकाणी नाश्त्याचं पॉइंट आहे. जेवणाचं नगर रोडला जर गेलो तर संदीप हॉटेल आहे, त्या ठिकाणी खास मराठी घाटी चवीचं मटण आणि सूप वगैरे अतिशय अप्रतिम मिळतं. त्याचा आस्वाद आम्ही नगर साईडला गेल्यानंतर नक्की घेतो. कोकणात पलीकडे गेल्यानंतर संगमेश्वरच्या पलीकडे गणेश हॉटेल म्हणून आहे, त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं आपल्या मराठी खाद्य संस्कृतीची सारेच पदार्थ अनारशापासून पुरणपोळीपासून डिंक लाडूपासून बेसनपासून सगळं उपलब्ध असतं आणि त्याचा आस्वाद आम्ही मंडळी घेत असतो. अनेक ठिकाणी मच्छी अतिशय चांगली मिळते. अगदी पलीकडे या ठिकाणी आमचे सहकारी पांडुशेठ मुकादम यांचं साईदीप हॉटेल आहे, अतिशय अप्रतिम गावरान कोंबडा आणि मच्छी त्या ठिकाणी मिळते. त्या ठिकाणी काही कधीतरी वर्षातनं 1-2 वेळा जेवण करत असतो. विविध रूटला गेल्यानंतर ठरलेली ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी चांगलं जेवण मिळतं, चांगला नाश्ता मिळतो, त्याचा आस्वाद आम्ही घेत असतो. दूरच्या प्रवासावर गेल्यानंतर तुम्ही शाकाहारी जेवण खाणं जास्त पसंतीच असतं की नॉनव्हेज? 100% नॉनव्हेज म्हटलं तरी हरकत नाही. शाकाहारीचा फारसा संबंध कधी येत नाही, पण श्रावण महिना असेल किंवा अन्य आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या असतील अशा ठराविक दिवशी माझा शाकाहार असतो. एरवी सोमवार गुरुवारी शाकाहारी असतो, पण अन्यत्र मांसाहारावर भर असतो. विशेषतः गावरान कोंबडा, मटण, मच्छी. कोकणात गेल्यानंतर कंटिन्युअस मच्छीचा आस्वाद घेत असतो. तुम्ही तुमच्या विभागातील तुमचा आवडीचा पदार्थ कुठला? ह्या विभागात आपण त्रिमूर्तीला किंवा दत्त स्नॅक्सला आलो तर थालीपीठ अतिशय चांगल्या चवीची मिळतात. काही ठराविक अशी ठिकाणं आहेत. धुरण रोडला गेल्यानंतर जासई नाक्यावर अतिशय कुरकुरीत कांदा भजी एका छोट्याशा ठेल्यावर मिळत असतात. पनवेलला आमचं पक्ष कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पनवेलचा शशी वडेवाला जो अतिशय फेमस आहे त्याचं आउटलेट आहे आणि त्याच्या मूग भजी असेल, समोसा असेल किंवा कचोरी असेल अशा पद्धतीचं खाणं सातत्यानं होत असतं. म्हणजे तुमचं एवढं मोठं नेतृत्व असल्यानंतर देखील तुम्हाला छोट्या स्टॉलवर जाऊन खायला नक्कीच आवडतं. पनवेल हे तसं अतिशय सुसंस्कृत, सांस्कृतिक दृष्ट्या खाद्य संस्कृतीच्या दृष्टीनं राहिलेलं आहे. त्याच्यामुळे सुरुवातीपासून युनियन स्पेशल हॉटेलची मिसळ असेल, ओकांची मिसळ असेल, पनवेल उपहारगृहाची मिसळ असेल, ही काही ठिकाणं त्या ठिकाणी पनवेलमध्ये आहेत. वाघेज वडापाव असेल, जे आमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये आम्ही अनेक मोठ्या प्रमाणावर त्याचा आस्वाद घेतलेला आहे. खाद्य संस्कृती फोफावते. अलीकडं गोवा रोडला टिपिकल आगरी जेवण नॉनव्हेज जे आहे ते मिळणारी अतिशय चांगली हॉटेल्स झालेत आणि
शेकड्यानं पर्यटकांच्या गाड्या त्या ठिकाणी लागलेल्या असतात. त्याच्यामुळे पनवेल खाद्य संस्कृतीच्या दृष्टीनं संपन्न आहे, ते आणखी सुधारतंय. आपण तसंच आपल्याकडे आंतरराष्ट्रीय कल्चर आपल्याकडे येत आहे. लोकांना पिझ्झा बर्गर खायची इच्छा होते. त्याचबरोबर कुठेतरी गावरान जेवणाचा जो आनंद असतो किंवा जी चव असते ती आपल्यात मनात कुठेतरी असते. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितपणानं तरुण पिढी हल्ली पिझ्झा बर्गर त्याच्या मागं धावते, पण खरे खाद्यप्रेमी जे आहेत ते कोकणात आले की मांसाहारावर भर देत असतात. जोडीला सोलकढी असते, अनेक कोकणी खाद्यपदार्थ असतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी नॉनव्हेजच्या बाबतीत हा आपली खाद्य संस्कृती टिकून आहे. शाकाहारी पदार्थ अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात, पण हायब्रिड पदार्थापेक्षा माझा भर आपल्या पारंपरिक पदार्थांवर असतो. उद्या पनीर किंवा तुमचं इतर अशा भाज्या खाण्यापेक्षा शाकाहारी जेवायचं तर मी टिपिकली शाकाहारी जेवायचं हा माझा प्रयत्न असतो. कधीतरी पनवेलला लोंढेंच्या खानावळीमध्ये जाऊन देखील जेवणाचा आस्वाद आम्ही घेतो. सध्या दिवाळी आली आहे आणि दिवाळी म्हटलं की आपल्याला चकली, लाडू, चिवडा ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. तर दिवाळीमधील तुमचा आवडता पदार्थ कुठला? चकली, चिवडा, बेसनचं लाडू हे माझे आवडते पदार्थ आहेत. त्याचबरोबर शंकरपाळीचा देखील आस्वाद, शंकरपाळी, अनारसा यांचा आस्वाद देखील मी आनंदाने घेत असतो. कधी घरी फराळ बनवायला मदत केली आहेत का? खाण्याचं काम आपलं आहे, बनवायला वगैरे मदत कधी केलेली नाही आहे. पण मी माझ्यासोबत माझे सहकारी राम भोईर आहेत. आम्ही ट्रिपला गेल्यानंतर माझे सहकारी जिल्हा परिषद मेंबर असतील, APMCचे संचालक असतील, पंचायत समितीचे सभापती वगैरे अशी मी वरच्या काठी 1-2 वेळेला फिरायला जायचो. फिरायला गेल्यानंतर मात्र मटण किंवा चिकन, मच्छीचा रस्सा बनवण्याचं काम माझ्याकडे असतं आणि त्याची चव काय असते तेच सांगतील. राजकीय वर्तुळामध्ये तुम्हाला कोणासोबत खाद्य संस्कृती करायला आवडेल? या ठिकाणी खाद्य संस्कृतीच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो, कोकणच्या खाद्य संस्कृतीवर आदरणीय शरद पवार साहेब यांचं प्रचंड प्रेम राहिले. ज्या जिताड्या माशाचा मी उल्लेख केला तो पवार साहेबांचा अतिशय आवडता पदार्थ आहे. आमच्या आगरी चवीचं गावरान कोंबडा असेल ते त्यांना अतिशय पसंत आहे. तांदळाची भाकरी त्यांना अतिशय भावते. ND पाटील साहेब जे होते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, ते देखील दिवसाच्या कुठल्याही वेळे आले आणि आपण जिताडा, गावरान कोंबडं आणि तांदळाच्या भाकरी दिल्या तर पूर्ण क्षमतेनं जेवण, अगदी 2-2 भाकरी कुठल्याही वेळेला दिल्या तरी खात असत. हा चांगला अनुभव आहे. त्यांच्यासोबतच्या तुमच्या काही खाण्याच्या आठवणी? निश्चितपणानं म्हणजे सातत्यानं पवार साहेब असतील किंवा ND पाटील सर असतील, ND पाटील सर कोकणात आले की आमच्या वाशी कॉलेजला किंवा आमच्या घरी वगैरे वडिलांच्या सोबत जेवायला यायचं. त्यावेळेस मच्छीवर आणि गावरान कोंबड्यावर अतिशय तन्मयतेनं ताव मारताना दिसायचे. पवार साहेबांना कुठल्याही कार्यक्रमाला आले तर आवर्जून आमच्या पनवेल उरणमधला जो जिताडा आहे तो आम्ही मंडळी देत असू आणि ते अतिशय चवीनं आणि प्रेमानं ती जिताड्याचा आस्वाद घेत असत. जिताडा असेल, कोळंबी असेल, गावरान कोंबडा असेल, तिला तांदळाची भाकरी, अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी थालीपीठ. असा एखादा किस्सा की जो तुम्हाला आवर्जून आठवतो? आम्ही मंडळी सप्तशृंगी गडावर वणीला फिरायला गेलेलो होतो. आमच्या समवेत आम्ही घरून घेतलेल्या तांदळाच्या भाकरी आणि मटरची भाजी होती. त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही मंडळींनी 19-20 जण होतो. एका ब्राह्मण आजीकडे जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवण येईपर्यंत आम्ही आमच्या भाकरी भाजी वगैरे खात होतो. पण त्यानंतर ही दिवसभराची भुकेलेली आहे आमची सारी 20-21 मंडळी इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जेवत होते की मावशींनी त्यांची जी थाळी होती त्यासाठी बनवलेला भात असेल किंवा त्यांचं मेथकूट, भाज्या हे सगळं संपेपर्यंत आमची मंडळी खात राहिलेली होती.
जे बघितल्यानंतर आम्हालाही हसू आलं की 50 भाकरी बरोबर असतानाही एखादी थाळीची ऑर्डर दिलेली अपुरी पडते. हा किस्सा निश्चितपणानं माझ्या कायम स्मरणामध्ये आहे. तुमच्या तरुणपणी तुम्हाला खायला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडायची? खाण्याच्या आवडीनिवडी या बेसिकली आमच्या पारंपरिक कौटुंबिक ज्या आहेत त्या जेवणाच्या बाबतीत मच्छी असेल, मटण, गावरान कोंबडं याच्यावरच सीमित असायच्या. शाकाहारीमध्ये श्रावणाच्या महिन्यामध्ये मात्र भरलं कारलं, वांग्याचं भरीत, वालाचा बिरडा अशा पद्धतीनं किंवा कडधान्यांच्या उसळी हे सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं बनत असतं. मला पालकची आमटी अतिशय आवडते. त्याच्यानंतर कढी असेल, त्याच्यानंतर श्रावणामध्ये केवळा म्हणून रानभाजी मिळते, त्याची आमटी अतिशय चवीनं मी खातो. पालेभाज्या असतील त्या ठिकाणी पालेभाज्यांवर मी यथेच्छ ताव मारतो. कंटोली म्हणून एक रानभाजी आहे जी पावसाळ्याच्या साधारण महिनाभरानंतर मिळते, अतिशय टेस्टी असते, त्याचाही आस्वाद आहे. शेतकरी आणि कामगारांसोबत तुमचं विशेष नातं आहे, तर त्यांच्यासोबत कधी शेतात जाऊन वनभोजन केलंय? अनेक वेळेला असं होत असतो. म्हणजे आमच्या पक्षाचा दौरा असेल किंवा इतरत्रही आम्ही जरी मित्रांकडे गेलो तर माझा एक विशेष आहे. कोकणचं 6 वर्ष आमदारपद मी ज्या वेळेस सांभाळलं, हॉटेलमध्ये खाण्याची मला फार कमी वेळेला वेळ आली. कार्यकर्त्यांच्या घरीच घरगुती जेवण अतिशय प्रेमानं कार्यकर्ते देत असत. आणि आजही मी कोकणात गेलो तरी मी हॉटेलला फारसं खात नाही. जेवण हे कार्यकर्त्यांच्या घरीच त्या ठिकाणी होतं. आमच्या दौरा पक्षाचा असेल किंवा अन्य काही कार्यक्रम असतील तर त्या ठिकाणी कार्यक्रमानंतर जेवण आवर्जून असतं. रात्री कधीतरी आम्ही मंडळी आमच्या परिसरामध्ये वालाचं पीक होतं आणि त्याची पोपटी म्हणजे मडक्यामध्ये वाफेवर भाजलेलं वालाचे दाणे आणि गावरान कोंबडा असतं, बटाटे कांदे असतात. पोपटी जी कोकणची खासियत आहे, अगदी नागोठणा मंडणगडपर्यंत मिळते. पोपटीचा आस्वाद अनेक ठिकाणी आम्ही घेतो. गेल्या 1 वर्षभरात आपण बघतोय की अनेक गट फुटतायत, नवीन होत आहेत, जे उमेदवार आहेत ते इकडून तिकडे जातात. तुम्हाला कधी वाटलं नाही का की मोठ्या गटात जावं? आमचे अनेक सहकारी त्या दृष्टीनं सातत्यानं प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात. पण जे संस्कार कौटुंबिक असतील, राजकीय असतील माझ्यावर झालेले आहेत, त्याच्यामध्ये माझ्या मनाला कधी असा स्पर्शही होत नाही की बाबा हे यश मिळवण्यासाठी आपण कुठल्या मोठ्या पक्षात जावं किंवा काही करावं. मी बेसिकली मेहनतीवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीची पळवाट शोधण्यापेक्षा जास्तीची मेहनत करून यश मिळवावं हेच माझं धोरण राहिलेलं आहे. तुमचे वडील 3 वेळा आमदार होते आणि तरी देखील तुमची राहणीमान एवढं साधारण आहे, काय सांगाल? मी सांगतो जे वडिलांचे संस्कार जे आहेत ना त्याच्यामुळे ते आपसूक मला वारसा रूपानं मिळालं. आज माझी मुलं असतील, मुलगी असेल, घरातलं वातावरण अतिशय प्रेमळ स्नेहमय आहे आणि राहणी अतिशय साधी आहे, डाऊन टू अर्थ. कुणीही कधीही आमच्या घरामध्ये अगदी दिवसाच्या कुठल्याही वेळेला येऊ शकतो, रात्रीही येऊ शकतो. हीच खरीता आमची ताकद आहे असं मी म्हणतो. तुमचं राजकारणात नेतृत्व आम्ही बघितलं आहे, पण तुम्ही शाळेत असताना किंवा कॉलेज असताना तेव्हापासूनच नेतृत्व करत आला आहात का? हो, निश्चितपणे. कॉलेजच्या मी साधारण 10वीला असताना शासनानं नवी मुंबईसाठी जे भूसंपादन चालू केलेलं होतं त्याच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षानं माननीय दिवा पाटील साहेब आणि माझे वडील दत्तूशेठ पाटील, जनार्दन भगत साहेब यांच्या नेतृत्वात सिडको विरुद्धचं आंदोलन सुरू केलं. आणि त्या आंदोलनात हायस्कूलच्या जीवनापासून माझा सहभाग राहिला. नंतर कॉलेजला आल्यानंतर पनवेल कॉलेजला पारगाव दापोली म्हणून 2 ॲडजस्टंट गावं आहेत, तिथल्या मुलांचं वर्चस्व कायम होतं. पण मी आल्यानंतर मी ज्युनियर कॉलेजला
GS म्हणून माझ्या मित्रपरिवारातल्या लोकांना निवडून आणलं. नंतर सिनियर कॉलेजलाही GS UR म्हणून माझे सहकारी त्या ठिकाणी निवडून आले. पनवेलमध्ये विमानतळ होतंय आणि विमानतळ झाल्याच्या नंतर अर्थातच पनवेलची परिस्थिती बदलेल, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? प्रकल्पग्रस्तांना आणि कळंबोली, कामोठा, खारघर, पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, तळोजापासूनची जी नव्यानं आलेली मंडळी आहे या साऱ्यांना तिथं व्यवस्थितरित्या संधी मिळाव्यात. विशेषतः प्रकल्पग्रस्त ज्यांच्या जमिनीवर हा विमानतळ होतं त्यांना अग्रहक्कानं या ठिकाणी स्थान मिळावं आणि त्या दृष्टीनं आमच्या या तरुण पिढीला तयार करण्याचेही प्रयत्न आम्ही करणार आहोत. मी तसे प्रयत्न माझ्या कामोठ्याच्या शाळेमध्ये चालू केलेले आहेत. त्या दिशेनं मी वाटचालही करतो आहे. विमानतळ येऊन केवळ शोभेचं पान न राहता किंवा विमानतळाचा डॉर्मिटरीसारखा वापर न होता आले गेले त्या ठिकाणी पनवेलची खऱ्या अर्थानं प्रगती व्हायची असेल तर स्थानिकांचा त्यांच्यामध्ये सहभाग असला पाहिजे आणि स्थानिकांच्या प्रगतीसोबत विमानतळ प्रगत झाला पाहिजे. त्या माझे प्रयत्न राहतील. विमानतळ आल्यानंतर अर्थातच काही अंशानं गुन्हेगारी वगैरे वाढणार, व्यवसाय वाढणार, या साऱ्याला तोंड देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी असावी हा माझा प्रयत्न असेल. पनवेलचं विमानतळ आल्यानंतर खऱ्या अर्थानं पनवेलची प्रगती झाली पाहिजे. पनवेलची प्रगती इन द सेन्स पनवेलकरांची प्रगती हा माझ्या मनामध्ये आहे आणि ते प्रयत्न आम्ही मंडळी करू. त्या दृष्टीनं सनदशीर मार्गानं प्रयत्न करू. महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येतं आहे अशी परिस्थिती आहे. सरकारच्या इन्फ्लुएन्सनं तो प्रयत्न करू. गरज पडली तर लढे आंदोलन करू पण पनवेलकरांच्या हिताचं रक्षण करून ह्या विमानतळ कसा प्रगत होईल हे आम्ही. तुमचा आवडता इथला गोड पदार्थ आलेला आहे, काय सांगाल या पदार्थाबद्दल? खरे तर हा पदार्थ घरामध्ये मिळायचा किंवा गावाखेड्यामध्ये गेल्यानंतर नव्यानं म्हैस व्याली तर आमचे कार्यकर्ते अगदी आवर्जून आमच्या वडिलांना मला हा हरवससाठीचा लागणारं दूध द्यायचे. पण आता त्रिमूर्तीला तो अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवला जातो. आता आपलं येत्या निवडणुकांबद्दल बोलणं झालं तर आता ज्या निवडणुका आलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये तुमचे उद्दिष्ट काय आहेत? आणि जसं तुम्ही सांगितलं की पनवेलची परिस्थिती बदलली आहे, तर तुम्ही निवडून आल्याच्या नंतर नक्की तुमच्या स्वप्नातलं पनवेल आम्हाला बघायला मिळेल का? निश्चितपणानं ज्या विषयांचा उल्लेख मी केला, आज सर्वसामान्य पनवेलकर प्रशांत ठाकूरांच्या 15 वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीनंतर असंतुष्ट आहे, नाराज आहे, त्रस्त आहे. त्याला पुरेसं पाणी मिळत नाही आहे, चांगले रस्ते नाही आहेत, चांगली सेवरेज लाईन नाही आहे, उद्यानं नाही आहेत, मैदानं नाही आहेत, आरोग्याच्या सार्वजनिक सुविधा चांगल्या पद्धतीनं नाही आहेत. शिक्षणाच्या CBSE सारख्या शिक्षणाच्या सुविधा या महानगरामध्ये असणं गरजेचं ते नाही आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही आहे. महिलांना या ठिकाणी स्वयंरोजगाराच्या दिशेनं प्रवृत्त करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून होत नाहीत. आम्ही मात्र रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून या परिसरामध्ये 7,500 महिला बचत गटांची स्थापना करून त्यांना आपल्या संसाराला हातभार लावता यावा या दिशेनं नियोजन करतोय. या साऱ्या गोष्टी आहेत. सर्वसामान्य पनवेलकर आज प्रॉपर्टी टॅक्सच्या ओझ्याखाली दबलेला आहे. जिथं आपण बसलोय तो भाग जरी उरण मतदारसंघात येत असला तरी त्याला लागून असलेला पनवेलचा जो भाग आहे तो नैनाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्याला नैनाच्या माध्यमातून शासन आणि सिडको नागवतंय, त्याच्या जमिनी हडप करतोय अशी परिस्थिती आहे आणि कुठेतरी यांचं अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे. त्याला रोख लावणं, शेतकऱ्यांच्या आणि गावांच्या हिताचा विचार करून ते निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मिळवणं हा माझा प्रयत्न राहील. ज्या सुविधांचा मी उल्लेख केला ते महापालिकेच्या आणि शासनाच्या माध्यमातून पनवेलकरांना देण्याचा माझा प्रयत्न राहील. टॅक्सच्या बाबतीत निश्चितपणानं संधी मिळाली महाविकास आघाडीच्या सरकारच्या सत्तेचा वापर करीत पहिल्या 3-4 महिन्यामध्ये
या ज्या गोष्टी मी सांगतोय त्या प्रायोरिटीनं मी मार्गस्थ करेन. नव्या मुंबईसाठी ज्यांनी आपली जमीन दिली अशा प्रकल्पग्रस्तांची जवळ 26,000 बांधकामं गावाच्या आजूबाजूला आहेत. ती नियमित केली म्हणून शासन निर्णय दाखवला जातो, पण सिडको मात्र त्याच्यावर कारवाई करायला येते. तर ती बांधकामं नियमित करून शेतकऱ्यांच्या त्या ग्रामस्थांच्या डोक्यावरचं ओझं कमी करण्याचा माझा प्रयत्न असेल. तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न असेल. चांगले आरोग्य सुविधा, चांगली शैक्षणिक सुविधा शासनाच्या वतीनं कशी डेव्हलप होईल, क्रीडा सुविधा या विभागामध्ये कशा मिळतील, आणि ज्या पद्धतीनं वसई विरार महानगरपालिका कला क्रीडा सांस्कृतिक उपक्रम करते, काही औषधं मुंबई महानगरपालिका मॅरेथॉन बिरॉथॉन सारखे उपक्रम करते, ते सारं ऑथेंटिक महापालिकेच्या वतीनं करून खऱ्या अर्थानं सुसंस्कृत आणि संपन्न पनवेल पुनरुपी साकारण्याचा माझा प्रयत्न असेल. पहिल्या 6 महिन्यामध्येच नागरिकांना या ठिकाणी 15 वर्षाची निष्क्रिय अपयशी कारकीर्द आणि 6 महिन्यामध्ये सुरू झालेलं विकासाचं वातावरण यातला फरक जाणवेल हा विश्वास मी या ठिकाणी द्यायला मागतो. तुमच्याकडून नक्कीच आम्हाला खूप काय ऐकायला आवडेल. कधीही न थांबणारी आपली चर्चा आहे, पण मात्र आता आपल्याला इथे आपण थांबूया. आणि तुम्ही जसं म्हटलात की आम्हाला नक्कीच आवडेल की तुम्हाला पनवेलकरांच्या समस्या सोडवायला आणि आम्हालाही त्या सोडवलेल्या आवडतील. म्हणूनच येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला शुभेच्छा देते आणि पनवेलकरांच्या समस्या सुटतील अशी आशा करते. अन्नयात्रीच्या सोबतचा हा 1 तास निश्चितपणानं संस्मरणीय आहे. कल्याणी खोसे, आमेय आणि तुमच्या साऱ्याच सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. एक चांगली संधी मला दिलीत त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. साऱ्यांना आपल्या माध्यमातून दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा.